एकीकडे आनंदवनात जीव गुंतलेला होता आणि दुसरीकडे नागपूरबद्दल काहीच आकर्षण नव्हते. अशा मनस्थितीत त्या दोघांनी मेडिकलचा अभ्यास पूर्ण केला. 1970 साली जेव्हा त्यांनी मेडिकलची शेवटची परीक्षा दिली, तेव्हा एका दिव्यातून पार पडलो, अशीच त्यांची भावना होती. शिक्षण संपल्यानंतर बाबांना त्यांच्या कामात मदत करायची. हे दोघांचेही खूप आधीपासून ठरलेले होते. पण बाबांच्या डोक्यात मात्र एक वेगळेच चक्र सुरू होते, ज्याचा अंदाज या दोघांना नंतर आला. MBBS ची परीक्षा दिल्यानंतर निकाल लागण्यापूर्वी प्रकाश आणि विकास नेहमीप्रमाणे घरी गेले. त्यावेळी अचानक सहलीला जाऊया असे म्हणून बाबा त्या दोघांना भामरागडला घेऊन गेले. ही गोष्ट आहे डिसेंबर 1970 ची. आनंदवनापासून 250 किलोमीटर अंतरावर असलेला भामरागड हा भाग आधी चंद्रपूर जिल्ह्यात होता. नंतर तो गडचिरोली जिल्ह्यात आला. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या सीमेवरचा हा प्रदेश जंगलाने पूर्णपणे व्यापलेला होता. माडी या गोंड जमातीच्या आदिवासींची तिथे वस्ती होती. या आदिवासींची शरीरे खंगलेली होती. अंगावर काहींनी गरजेपुरते कपडे घातलेले, तर काहींनी तेही घातले नव्हते. बाहेरच्या माणसांना बघून घाबरून पळून जाणाऱ्या या आदिवासींना आपली भाषाही येत नसल्याने त्यांच्याशी बोलताही येत नव्हते. तिथल्या 3 दिवसाच्या मुक्कामात ही सगळी परिस्थिती प्रकाश आणि विकास यांनी पाहिली. शेवटी तिसऱ्या दिवशी जेव्हा सगळे परत जायला निघाले, तेव्हा बाबा त्या दोघांना म्हणाले, इथली परिस्थिती तुम्ही पाहिली. इथे माणूस माणसाला घाबरतोय. कुपोषण आहे. इथल्या लोकांचा बाहेरच्या जगाशी काहीच संबंध नाहीये. आता आनंदवनाचे काम मार्गी लागले आहे, त्यामुळे आता इथे काम करावे अशी माझी इच्छा आहे. त्यावेळी बाबांचे वय होते 56 वर्ष, म्हणजे जवळजवळ निवृत्तीचे वय. या वयात बाबांनी हे नवीन काम अंगावर घेणे आणि तेही अशा दुर्गम भागात, हे प्रकाशला पटत नव्हते. पण बाबांना विरोध कसा करणार? त्यामुळे तुम्ही या वयात जर हे काम सुरू केले तर मी तुम्हाला जॉईन होईन, असे तो बाबांना म्हणाला. बाबा त्यावेळी काही म्हणाले नसले तरी त्यांच्या मनातही कदाचित असेच काही असावे. त्यामुळे प्रकाशच्या या निर्णयाने ते खूप खुश झाले. नागपूर सारख्या शहरात राहून आणि मेडिकल कॉलेजमध्ये 4.5 वर्ष काढूनही काहीतरी वेगळे करावे, खूप पैसे मिळवावेत, असे त्या दोघांना कधीच वाटले नव्हते. भामरागडला नव्याने सुरुवात करावी लागणार होती. तिथे प्रत्यक्ष गेल्याने आणि राहिल्याने हे काम किती अवघड आहे याची झलकही प्रकाशला बघायला मिळाली होती. पण ज्या साध्या वातावरणात तो वाढला होता, त्याचा प्रभाव त्याच्यावर एवढा होता की यापेक्षा दुसरे आयुष्य असावे असे त्याला कधी वाटलेच नव्हते. आणि त्यामुळेच बाबांचे वय पाहता इथे आपल्या मदतीची जास्त गरज आहे हे ओळखून त्याने ही नवीन जबाबदारी स्वतःकडे घेण्याचा निर्णय घेऊन टाकला. तसेच ही वाट खूप अवघड असली तरी त्याने लहानपणापासून बाबांना आणि ताईला अशाच अवघड परिस्थितीतून वाट काढताना पाहिले होते. त्यामुळे असेल किंवा तरुण वयामुळे असेल, पण त्या कामाचे त्याला फारसे दडपणही आले नव्हते. या दरम्यान प्रकाश आणि विकास यांची आनंदवनातच इंटर्नशिप सुरू होती. पुढे परीक्षेचा निकाल लागला आणि दोघेही पास झाले. निकाल लागल्यानंतर लगेच भामरागडला जाऊन काम सुरू करावे असे प्रकाशला वाटत होते. पण तिथे काम करायला जागा लागणार होती आणि ती अजून मिळाली नव्हती. बाबांचे त्यासाठी प्रयत्न सुरू होते. त्यामुळे प्रकाशला जागा हातात येईपर्यंत वाट पाहावी लागणार होती. पुढे त्यांना भामरागड जवळ असलेल्या हेमलकसा इथे शासनाकडून जागा मिळाली. सुरुवातीला ही जागा त्यांना सोयीची वाटली नव्हती, पण त्या जागेपासून 2-3 किलोमीटर अंतरावरच नदी होती आणि आता जर या जागेला नकार दिला तर पुढे दुसरी जागा कधी मिळेल याची खात्री नसल्याने त्यांनी या जागेसाठी होकार दिला. पण होकार दिल्यानंतरही ती जागा प्रत्यक्षात हातात यायला आणखी 2 वर्ष लागली. या दरम्यान काहीतरी करायचे म्हणून प्रकाशने पोस्ट ग्रॅज्युएशन करायचे ठरवले आणि तो पुन्हा एकदा नागपूरला गेला. तिथे डॉक्टर सुशीला नायर यांच्या कस्तुरबा ट्रस्टच्या महात्मा गांधी मेडिकल कॉलेजमध्ये त्या दोघांनी हाऊस जॉब घेतला. प्रकाशने सर्जरीला आणि विकासने मेडिसिनला. मंदाताई आणि प्रकाश यांची इथेच ओळख झाली. मंदाताईंनीही इथे अॅनेस्थेशिया या विभागात हाऊस जॉब घेतला होता. त्यामुळे या दोघांची सतत भेट होत होती. खरे तर मंदाताई या प्रकाश यांच्याच कॉलेजमधून डॉक्टर झाल्या होत्या. त्या प्रकाश यांच्यापेक्षा 2 वर्षांनी मोठ्या असल्याने त्या कॉलेजमध्ये त्यांच्या सिनियर होत्या. पण मजेची गोष्ट म्हणजे या दोघांनी एकाच कॉलेजमध्ये असूनही कधीच एकमेकांना पाहिलेही नव्हते. मंदाताई कॉलेज क्वीन होत्या. दिसायला सुंदर असल्याने बरेच जण त्यांच्याशी बोलायला, लग्न करायला उत्सुक होते.
पण अगदी नाकासमोर चालणारे असल्यामुळे प्रकाशांना मात्र त्यांचे नावही माहीत नव्हते. पण हाऊस जॉब करताना या दोघांची ओळख झाली. एकत्र काम करताना आपले विचार जुळतायत. एकमेकांबरोबर असणं आपल्याला आवडतंय हे दोघांच्याही लक्षात आल्याने लग्न करण्याचा निर्णय आपोआपच झाला. मंदाताईंना डॉक्टर प्रकाश शिक्षणानंतर काय काम करणार आहेत याची कल्पना होती. एवढेच नाही तर तो भाग बघितलेला नसतानाही, तसेच असले सामाजिक काम करण्याची काहीच पार्श्वभूमी नसतानाही डॉक्टर प्रकाश यांच्याबरोबर ते काम करण्याची त्यांची तयारीही होती. मंदाताई आणि प्रकाश एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत ही गोष्ट विकास यांच्या लक्षात आली आणि त्यांच्याकडून ती बातमी बाबांपर्यंत पोहोचली. बाबांनी दोघांनाही बोलावून घेतले. मंदाताईंना प्रकाश पुढे जाऊन काय काम करणार आहेत हे माहिती आहे आणि त्यासाठी त्यांच्या मनाचीही तयारी आहे हे समजल्यावर बाबांनी त्या दोघांचे लग्न लावून द्यायचे ठरवले. विकास मोठे असल्याने त्यांच्या आधी प्रकाशचे लग्न होणे ताईला पटत नव्हते. पण बाबांपुढे कोणी काही बोलू शकत नसल्याने ताईला ही गोष्ट मान्य करावी लागली. लग्नात कुष्ठरोगी असायलाच हवेत आणि त्यांना नागपूरला जाणे शक्य नसल्याने लग्न आनंदवनातच होणार हे ठरले होते. लग्नात काही देणे-घेणे होणार नव्हते. तसेच 1972 साली मोठा दुष्काळ पडल्याने लग्नात गोडधोड, जेवणावळी नसतील. तसेच भटजी संस्कृतमध्ये काय म्हणतात ते काहीच कळत नसल्याने तेही नकोत असेही ठरले. मंदाताईंच्या आई-वडिलांनीही या कशालाच विरोध केला नाही. मुलीच्या निवडीलाही नाही आणि नंतर लग्न करायच्या पद्धतीलाही नाही. फक्त रजिस्टर लग्न नको असा आग्रह मात्र त्यांनी धरला. शेवटी मधला मार्ग काढण्यात आला. सर्वोदयी कार्यकर्ते मामा क्षीरसागर हे नेहमी आनंदवनात यायचे. त्यांनाच लग्न लावायला सांगितले. फक्त सप्तपदी करायची आणि मंत्र मराठीतून म्हणायचे असे ठरले. मुहूर्त बघायचा नव्हताच. त्यामुळे 24 डिसेंबर 1972 हा दिवस रविवार असल्याने निवडला. मंगलाष्टका बाबांनीच तयार केली होती. तसेच लग्नातली सजावटही पानांची रांगोळी, धान्याची रांगोळी अशी नैसर्गिक होती. सकाळी 9 वाजता विधींना सुरुवात झाली आणि 10 वाजता डॉक्टर प्रकाश आणि मंदाताईंचे लग्न लागले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोला नमस्कार करून समारंभ संपला. जेवणावळी नसल्याने सगळ्या निमंत्रितांना पेढे वाटण्यात आले. आनंदवनात त्या दिवशी जेवायला मसाले भात केला होता. सगळ्या पारंपरिक गोष्टींना फाटा देऊन पण सगळ्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना सहभागी करून घेतलेले असे हे लग्न होते. लग्न झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी डॉक्टर प्रकाश व मंदाताई ताडोबाला आणि नंतर तिथून आलापल्ली भामरागडकडे गेले. लग्नाच्या आधी मंदाताईंनी ही जागा पाहिली नसल्याने आता तिथे प्रत्यक्ष गेल्यावर कोणत्या परिस्थितीत काम करावे लागेल याचा अंदाज त्यांना आला. ताडोबा, भामरागड फिरून आल्यावर ते दोघे नागपूरला परतले. नागपूरच्या जवळ आणखी एक अशोकवन नावाचा पुनर्वसन प्रकल्प होता. तिथे राहून ते दोघे नागपूरला ये-जा करू लागले. डॉक्टर प्रकाश त्यांचा पहिला हाऊस जॉब संपवून नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये रजिस्ट्रेशनसाठी गेले. तिथे 12 जणांना प्रवेश मिळणार होता आणि त्यात प्रकाशांचा नंबर 5वा होता. तरी सुद्धा तिथल्या सर्जनने त्यांना प्रवेश नाकारला. या सर्जनच्या हाताखाली मंदाताई लग्नाच्या आधी त्यांचा पहिला हाऊस जॉब करत होत्या. तेव्हा त्या सर्जनची इच्छा होती की मंदाताईंनी त्यांच्या एका विद्यार्थ्याशी लग्न करावे. पण मंदाताईंनी त्याला नकार दिला. ते मंदाताईंवर लग्नासाठी जबरदस्ती करू शकले नव्हते. पण मग तो राग त्यांनी डॉक्टर प्रकाश यांच्यावर काढला. हा सरळ सरळ अन्याय होता. डॉक्टरांनी ठरवले असते तर ते कोर्टात जाऊन न्याय मागू शकले असते आणि त्यांना न्याय मिळालाही असता. पण तरीही कोर्ट कचेरी सारख्या गोष्टीत वेळ घालवण्यापेक्षा त्यांनी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करण्याचे पसंत केले. मग त्यांनी नागपूरला इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजला प्रवेश घेतला. पण तिथली रजिस्ट्रारची जागा फक्त स्थानिक लोकांपुरतीच असल्याने प्रकाशांना प्रत्यक्ष काम करता येणार नव्हते. त्यांना तिथे जायचे आणि इतर विद्यार्थी कसे ऑपरेशन करत आहेत ते लांबून बघायचे. एवढेच करता येणार होते. प्रकाशांना हे आवडत नसले तरी त्यांच्या पुढे दुसरा पर्याय नव्हता. या दरम्यान मंदाताईंनी त्यांचे शिक्षण संपवून गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेजमध्ये नोकरी सुरू केली. तेव्हा त्यांना मिळणाऱ्या पगारात 850 रुपयात त्या दोघांचा खर्च सहज भागत होता. पण प्रकाशांना मात्र मनासारखे काम करायला मिळत नसल्यामुळे त्यांची अस्वस्थता वाढत होती. पण सुदैवाने या सुमारास हेमलकसा व नागेपल्ली या दोन्ही जागांचे अर्ज मंजूर झाल्याचे पत्र सरकारकडून आले आणि त्यांचा मार्ग मोकळा झाला. आनंदवनापासून हेमलकसा 250 किलोमीटर अंतरावर होते. पण तिथे जाण्यासाठी रस्ते अगदीच खराब होते.
काही ठिकाणी तर रस्तेच नव्हते. त्यामुळे तिथे जायला पूर्ण एक दिवस लागायचा. तसेच वाटेत नदी आणि ओढेही होते. पावसाळ्यात ते भरून वाहू लागले की अडकून बसावे लागणार. म्हणून वाटेत मुक्काम करायला एक जागा असावी म्हणून त्यांनी नागेपल्लीची जागा सुद्धा मागून घेतली होती. प्रकाशांना हेमलकशाला जायला 4-5 महिने लागणार होते. पण म्हणून बाबा त्यांच्यासाठी थांबले नाहीत. जागा मंजूर झाल्याचे शासनाचे पत्र मिळताच ते काही कार्यकर्त्यांसह 23 डिसेंबर 1973 ला हेमलकशाला जाऊन पोहोचले. याच दिवशी लोक बिरादरी प्रकल्पाच्या कामाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. पण सरकारी कारभारामुळे हा प्रकल्प उभा करण्याच्या कामात सुरुवातीलाच विघ्न निर्माण झाले.